पारसनाथ प्रस्तुत आरोग्य मंत्र। नमस्कार, मी ईशा जगताप। आपण पाहताय झी24 तास पारसनाथ प्रस्तुत आरोग्य मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक हे क्लिनिक वर्षानुवर्ष मणक्यांच्या विकारावर आणि सांधेदुखीवर उपचार करणारं एक प्रसिद्ध क्लिनिक आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मणक्यांचे विकार असो, कंबरदुखी असो किंवा गुडघ्यांची दुखणी असो, या सगळ्यावर ते विना शस्त्रक्रिया उपचार करतात। हे नेमकं कसं शक्य आहे हेच जाणून घेऊया। आज आपण पारसनाथच्या संस्थापकांकडून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, डॉक्टर भालचंद्र महामुनी आणि डॉक्टर सोनिया महामुनी यांचं। नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे। सुरुवातीला आपली ओळख आपल्या सर्व प्रेक्षकांना करून देते। डॉक्टर भालचंद्र महामुनी हे संस्थापक आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि संचालक आहेत पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकचे। आणि खरं तर भारतातल्या टॉप 100 जे डॉक्टर आहेत त्यांमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। आयुष मंत्रालयाच्या समर्थनासह आयुष महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय नेतृत्व पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत। तसंच द गुरुकुल ग्लोबल अकॅडमी, पारसनाथ हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, पारसनाथ स्पिरिच्युअल फाउंडेशन आणि पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचे ते संस्थापक आहेत। आणि त्याचबरोबर डॉक्टर सोनिया महामुनी या सहसंस्थापिका आहेत आणि क्लिनिकल डिरेक्टर आहेत पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकच्या। खरं तर सांधेदुखी, आर्थरायटिस, स्पाइन आणि गुडघ्यांच्या समस्या, सायटिका, गाऊट आणि इतर स्नायूंच्या हाडांच्या समस्या यांमध्ये विशेष प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे। आणि शिवाय 30 आरोग्य या पुस्तकाचं लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय। आरोग्य विभूषण सन्मान पुरस्कार, महिला सन्मान पुरस्कार, सेवाव्रती महिला पुरस्कार, श्रेष्ठ महिला सन्मान, महिला उद्योजक पुरस्कार, आयुष मंत्रालयाकडून राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आजवर त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि खरं तर स्वस्थ भारत, सुरक्षित भारत आणि वेदना मुक्त भारत घडवणं हेच आपलं ध्येय आहे आणि त्यासाठी खरं तर आपलं खूप खूप कौतुक। आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आणि आज खरं तर प्रेक्षकांच्या मनातही अनेक प्रश्न असतील, आपल्याला विचारायचे असतील, पण सुरुवात करूया माझ्या प्रश्नाने। खरं तर सर, आज जर आपण पाहिलं तर आज आपल्या भारतात वेगवेगळे आजार प्रचंड बळावत आहेत, जसं की डायबिटीज म्हणू शकतो किंवा लठ्ठपणा, त्याचबरोबर सांधेदुखीची रुग्णसंख्या सुद्धा आजकाल झपाट्यानं वाढते। यामागे नेमकं कारण काय आहे? बरोबर, आज सांधेदुखीचं प्रमाण हे वाढतंय। यासाठी जर आयुर्वेदात बघितलं तर आयुर्वेदातल्या चरक ऋषींनी एक खूप महत्त्वाची कारणं सांगितलं। त्यांनी कसं सांगितलं की अस्थिवाहिनी दुष्यंती वातलानामच्या सेवनात आणि मज्जावाहिनी दुष्यंती विरुद्धानामच्या सेवनात। म्हणजे काय सांगितलेलं आहे की विरुद्धासन हे एक सांधेदुखीचं, मणक्याचं आजाराचे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। आज आपल्या आयुर्वेदामध्ये एकूण 16 प्रकारचे 18 प्रकारचे विरुद्ध सांगितले आहेत। या विरुद्धातलं प्रत्येक विरुद्ध आपण आपल्या आहारात ठेवलेलं आहे। जसं तुम्ही आता म्हणालात की लठ्ठपणा आणि डायबिटीज हे दोन महत्त्वाचे आजार आहेत की ज्यामध्ये हे मेटाबॉलिक डिसीज आहेत। या आजारामुळे मेटाबॉलिक ऑस्टिओआर्थरायटिस आज भारतातल्या महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय। म्हणजे त्यांना मधुमेह आहे, प्लस त्याबरोबर लठ्ठपणा आहे, त्यामुळं जॉईंटमधलं डिजनरेशन खूप मोठ्या फास्ट प्रमाणात होत आहेत। त्याचबरोबर महिलांचा जर विचार केला तर महिलांचं सांधेदुखीला बळी होण्याचं प्रमाण हे 80% जास्त आहे, 20% पुरुषांमध्ये। याचं कारण जर बघितलं तर महिलांना अनेक वेळेला पाळीच्या तक्रारी असतात, त्याचबरोबर सीझर करावे लागतात आणि त्याचबरोबर गर्भाशय निर्हरण हे खूप मोठ्या प्रमाणात, हिस्टेटॉमी हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आज महिलांमध्ये दिसून येतं आहे। याचबरोबर जर मानसिक स्तरावर विचार केला तर मानसिक स्तरावर ताणतणाव हे सुद्धा या सांधेदुखीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ज्या मानसिक ताणतणावामुळे प्रोस्टॅग्लॅंडिनचा वाढ होऊन वेदना वाढण्यास सुरुवात होते। तर ही सगळ्यात प्रमुख कारणं आहेत। अच्छा, आणि आपल्या पारसनाथ क्लिनिकमध्ये SRDP ही प्रामुख्याने आपण उपचार पद्धती वापरता आणि त्याद्वारे आपण सांधेदुखी बरी करता। डॉक्टर सोनिया, आपल्याकडून जाणून घ्यायचे की इतर इंजेक्शन असतात किंवा इतर उपचार पद्धती असतात, या सगळ्यापेक्षा SRDP ही उपचार पद्धती कशी प्रभावी आहे? आता SRDP उपचार पद्धती म्हटलं तर त्याचा जर आपण विचार केला सायंटिफिक रिव्हर्सल डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस, तर ही ट्रीटमेंट जी आहे ती पूर्णतः नैसर्गिकरित्या काम करते आपल्या शरीरामध्ये। आणि आपण जे इंजेक्टिबल्स बघतो किंवा आपले सर्जरी किंवा ऑपरेशन्स असे पर्याय आपल्या समोर असतात, तर त्या ट्रीटमेंटमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आर्टिफिशियल वेने जातो। मग जेव्हा आपण नैसर्गिकरित्या जातो तर त्याचा आराम जो आहे तो आपल्याला दीर्घकाळ टिकणारा असतो। कारण आपण पंचभौतिक चिकित्सा असेल किंवा आयुर्वेदिक आपली चिकित्सा असेल तर ते शाश्वत आपलं शास्त्र आहे आणि त्या शाश्वत शास्त्रानुसार जी चिकित्सा होते ती सुद्धा चिरकाळ टिकणारी आहे। म्हणून SRDP चिकित्सा ही चिरकाळ टिकणारी सुद्धा असेल आणि तुम्हाला वेदनामुक्त करणारी, ती थोड्या काळापुरती नाहीये, तर चिरकाळ टिकणारं
असं आपण SRDP चिकित्सा देतो रुग्णांना. अच्छा. या पद्धतीने वेगळी होते. अच्छा, आणि आपण असंही सांगता की आम्ही अगदी शस्त्रक्रिया विरहित असे उपचार करतो, म्हणजे जिथे ऑपरेशनची गरजच भासत नाही. जर आज आपण पाहिलं तर आयुर्वेदिक क्षेत्र असो किंवा वैद्यकीय संपूर्ण क्षेत्र पाहिलं तर कोणत्याही आजारावर अत्यंत अत्याधुनिक अशा उपचार पद्धती येत आहेत. एकीकडे जे ट्रान्सप्लांटेशन होतं गुडघ्याचं किंवा सांध्यांचं, त्याच्यामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया सुद्धा येऊ घातली आहे. तर या सगळ्यामध्ये खरंच हे शक्य आहे का की गुडघ्यांच्या वेदना या ऑपरेशन विरहित किंवा शस्त्रक्रिया विरहित बऱ्या होऊ शकतात? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. आपण असं विचारात केला तर एक जे रोबोटिक सर्जन्स आहेत की जे सर्जरी करतात किंवा ऑर्थोपेडिशियन्स आहेत, त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की गुडघेदुखीसाठी 90% रुग्णांना ऑपरेशनची गरज नाही आहे. फक्त 10% असे लोक आहेत ज्यांना ऑपरेशनची गरज आहे. ही वास्तविकता आहे. आणि यासाठी आयुर्वेदामध्ये जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये जे सर्जन होते सुश्रुताचार्य, ज्यांना फादर ऑफ सर्जरी म्हणतात, त्यांनी सांगितलं आहे काय सांधेदुखीसाठी की स्नेह उपनाह अग्निकर्म बंधनोन्मर्दनानीच स्नायू संध्यस्ते संप्राप्ते कुर्यात यावत अतंद्रिता. याचा अर्थ काय की सांधेदुखी जर तुम्हाला झाली असेल तर स्नेहन म्हणजे तेल लावणं, पोटीस लावणं, अग्निकर्म करणं आणि मर्दन करणं या उपचारांनी ते सांधेदुखी बरी आटोक्यात आणता येऊ शकते. आणि हे उपचार कधीपर्यंत करायला सांगितलेत की कुर्यात यावत अतंद्रिता, म्हणजे जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत सातत्यपूर्ण हे जर उपचार केले तर ते उपयोगी ठरतात. आता हे आयुर्वेदातले सर्जन सांगतात. तेच सूत्र आम्ही उचललं आणि ते सूत्र आम्ही वापरतोय आणि आज आमच्या 70 क्लिनिक्समध्ये हजारो पेशंट दर महिन्याला विना ऑपरेशन हे बरे होत आहेत. अगदीच अगदीच. आणि जोपर्यंत आराम मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर उपचार करत राहतो. म्हणूनच डॉक्टर सोनिया आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की ही जी आपली प्रमुख SRDP उपचार पद्धती आहे ती साधारण किती दिवस चालते, म्हणजे किती सेशन्स घ्यावे लागतात रुग्णांना त्याचे? हा प्रश्न प्रत्येक रुग्ण आपल्याकडे जेव्हा येतो त्यावेळेस विचारतो की मला किती दिवस लागतील. पहिला प्रश्न हा असतो. याचं उत्तर आम्ही रुग्णांना असं देतो की जेव्हा तुमचं सगळं परीक्षण होईल, जेव्हा तुमचं डायग्नोसिस क्लिअर असेल, त्यावेळेसच तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये आमच्याकडे येत आहे, गुडघ्याचा टप्पा असेल, मणके विकारांचा टप्पा असेल, तर कोणत्या अवस्थेमध्ये आमच्याकडे येत आहे तुम्ही, तर त्यावेळेस ते डॉक्टर ठरवतात की तुम्हाला उपचारांचा कालावधी हा किती लागणार आहे. आणि उपचारांचा कालावधी जो असतो तो पेशंट परत्वे भिन्न असतो. म्हणजे प्रत्येक पेशंटची प्रकृती भिन्न असते, त्याच्या शरीरामध्ये होणारे बदल भिन्न असतात आणि मेडिसिनला, औषधांना त्याचं शरीर किती साथ देतं, किती दिवसापर्यंत साथ देतं, हे वेगवेगळं प्रत्येक पेशंटनुसार असतं. त्यामुळे आम्ही म्हणतो की कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 1 वर्ष हा आम्ही एक पिरियड ठेवतो. तो पण पेशंट परत्वे भिन्न असतो. आता इतकी माहिती दिली आहे ना तुम्ही या SRDP उपचार पद्धतीविषयी, आता मला खरंच हे विचारायचा मोह नाही आवरत आहे की या उपचार पद्धतीत नेमकं होतं काय, आपण करता काय, म्हणजे जर शक्य असेल तर सांगू शकता डॉक्टर तुम्ही आम्हाला? बेसिकली SRDP उपचार पद्धती ही 4 टप्प्यात विभागली गेलेली आहे. तर 4 टप्प्यामध्ये पहिला टप्पा असतो त्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. डिटॉक्सिफिकेशन या टप्प्यात आपण काय करतो की जे सांध्यांमध्ये झालेले इन्फ्लामेशन आहे ते इन्फ्लामेशनमध्ये सूज जी तयार झालेली आहे ती सूज कमी करण्यासाठी उपचार केले जातात. यामध्ये आमच्या क्लिनिकमध्ये 4 ते 5 प्रकारच्या विविध प्रकारच्या आयुर्वेदिक उपचारांना उपचार केले जातात की ज्यामुळे त्यांची अंतर्गत इन्फ्लामेटरी प्रोसेस आहे ती पूर्ण कमी होते. ज्यावेळी इन्फ्लामेशन कमी होतं त्यामध्ये सांध्यांमधली जी रचना आहे ज्या कमकुवत झाल्या त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही फिजिओथेरपीचे उपचार आमचे करतात. त्याला आम्ही स्ट्रेनिंग थेरपी म्हणतो, ज्यामध्ये आयुर्वेदिक धारा थेरपी असेल आणि ॲलोपॅथीची स्ट्रेनिंग थेरपी असेल, फिजिओथेरपी असेल, याचा वापर करून आम्ही त्या सांध्यांना बळकट बनवतो. थर्ड स्टेज होतो त्याला रूट कॉज रिमूव्हल म्हणतात. रूट कॉज रिमूव्हल याचा अर्थ काय की आपल्या गुडघ्यांमध्ये जे नॅचरल वंगन होतं ते कमी झालेले आहे, तर ते वंगन वाढवण्यासाठी जी प्रक्रिया सुरू करायची आहे ती आपल्या मेटाबॉलिझममधून जाते, म्हणजे लिव्हर आणि चयापचय क्रियेतून जाते, ती बिघडलेली असते, ती आपण चांगली करतो. आणि फोर्थ स्टेज आहे त्याला रिजनरेशन म्हणलं जातं. ह्या रिजनरेशन प्रोसेसमध्ये ॲक्च्युली आपण गुडघ्यामधले वंगन वाढवणारी औषधं, मणक्यामधली लवचिकता वाढवणारी औषधं देतो आणि त्यामुळे गुडघ्याची वंगन वाढताना मणक्यातलं लवचिकता वाढते, त्यामुळे तो आजार चांगला बरा होतो. अपुनर्भव चिकित्सा ज्याला म्हणतात की ज्यामध्ये आजार परत उद्भवत नाही, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पेशंट बरा होतो. हे सर्व SRDPचे 4 टप्पे आहेत. अगदीच अगदीच. आणि खरं तर आता जे काही तुम्ही 4 टप्पे सांगितले ना त्याच्यावरून माझ्या एकच लक्षात आलं की अगदी मुळापासून आपण ती वेदना जी काही असते तिच्यावर उपचार करता आणि ती बरी करता. आणि त्याच्यामुळेच डॉक्टर सोनिया आपल्याला विचारायचं आहे की डॉक्टर तर म्हणाले की अगदी बरं होईपर्यंत रुग्ण आम्ही त्याच्यावर उपचार करतो आणि हीच गोष्ट मला प्रचंड आवडली, पण ती वेदना पुन्हा उद्भवू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करता. आपल्या आयुर्वेदामध्ये आजार होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतो की आजार होऊच नाही म्हणून. पण अपुनर्भव चिकित्सा सुद्धा आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
म्हणजेच काय, जर जेव्हा आमच्याकडे रुग्ण सांधेदुखीसाठी गुडघेदुखी किंवा मणके विकार घेऊन येतो, त्याच्यानंतर जेव्हा 1 महिना ट्रीटमेंट 2 महिने ट्रीटमेंट घेतो, रुग्ण बरा होतो, त्याच्यानंतर सुद्धा रुग्णांना काही रुग्णांमध्ये पेन वाढलेले आपल्याला आढळतात. पण त्याच्यासाठी आम्ही पहिल्याच कन्सल्टेशनमध्ये सांगतो की तुम्हाला हे उपचार जे आहेत ते घरी कंटिन्यू करायचे आहेत. तुम्ही बरे होणार, तर त्याचा कालावधी जो आहे तो मेन्शन केलेला असतो की हा कालावधी तुम्हाला लागेल. पण ह्या कालावधी नंतर सुद्धा तुम्हाला काही उपचार घरी करायचे आहेत आणि हे जेव्हा उपचार तुम्ही घेता त्यावेळेस पेशंटला अपुनर्भव होतं, म्हणजे तुम्हाला ते परत आजार होत नाहीत किंवा वेदना परत जाणवत नाहीत. अच्छा. आणि जरी वेदना जाणवल्या तरी सुद्धा करायचे काय उपचार आहेत ते रुग्णांना आम्ही सांगितलेले असतं. अच्छा, खूपच छान. म्हणजे अगदी तुमच्याकडून पूर्ण बरा होऊन जेव्हा रुग्ण जातो त्यानंतर सुद्धा आपण त्याची काळजी घेता आणि ही खरंच अतिशय महत्त्वाची बाब आहे. पण एक प्रश्न मनात येतोय की SRDP ही उपचार पद्धती खरंच 100% प्रभावी असते का? डॉक्टर भालचंद्र, आपण सांगू शकता की त्याचा सक्सेस रेट किती असतो? बरोबर. हा एक खूप चांगला प्रश्न आहे की लोक विचारतात की 100% प्रभावी असते का. तर एक तर आमच्याकडे जर रुग्ण हा 2nd आणि 3rd ग्रेडमधले असेल तो 100% आमच्याकडे बरा होतो. त्याबरोबरच मिनिस्कस टियर किंवा लिगामेंटल इंजुरीज खूप मोठ्या प्रमाणात नाही आहेत असे पेशंट आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने बरे होतात. कार्टिलेज डॅमेज किती झालेला आहे, साधारणपणे 30 to 40% कार्टिलेज डॅमेज असेल तर ते चांगल्या पद्धतीने रिकवर होतं. जर 90%च्या वर कार्टिलेज डॅमेज असेल आणि लिगामेंट मिनिस्कस टियर असतील तर अशा पेशंटमध्ये आम्हाला मर्यादा येतात, कारण तो आजार ॲडव्हान्स झालेला असतो. म्हणजे तो हा 80% आमच्याकडे सक्सेस रेट आम्ही मानतो की 20% रुग्ण हे आम्हाला असफल होतात आणि 80% रुग्ण आमच्याकडे बरे होतात. म्हणजे 100 रुग्णांमधले 80 रुग्ण आमच्याकडे चांगले बरे होतात. अच्छा. आणि मला खरंच हे आवडलं की तुम्ही असं नाही सांगितलं की आमच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण बरा होतो, तर तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आम्हाला सांगितलं की आमच्याकडे येणाऱ्या 100 पैकी 80 रुग्ण बरे होतात. आणि डॉक्टर सोनिया, आता मला एक प्रश्न पडलाय की का मी पारसनाथच निवडायचं ना, कारण आज स्पर्धा सगळ्या क्षेत्रामध्ये इतकी वाढली आहे, माझ्या घराजवळ इतके क्लिनिक्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, पण तरी मी पारसनाथच का निवडायचं? काय वेगळेपण आहे पारसनाथमध्ये? आता पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकची एक युनिक किंवा आपलं जे मेन गाभा आहे तो म्हणजे आपलं SRDP चिकित्सा, जे आपण साधारणतः आम्ही दोघांनी 15 वर्षाचा अनुभवाने ती डेव्हलप केलेली आहे. त्याचे अनेक पुरावे आम्ही सादर केलेले आहेत, त्याचं संशोधन आम्ही केलेलं आहे आणि याचे जे काही संशोधन आहे ते अनेक इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पण आम्ही प्रकाशित केलेले आहेत. मग हे आम्ही जेव्हा करत होतो की एक साधारणतः 15 वर्ष झाले या पूर्ण मार्गामध्ये, तर SRDP चिकित्सेमध्ये आपण पूर्ण सायंटिफिक रिव्हर्सल डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ह्याच्यातून जेव्हा जातो, डिटॉक्सिफिकेशन, त्यानंतर स्ट्रेनिंग, त्यानंतर रिजनरेशन, ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या स्टेजेसमधून जेव्हा रुग्ण जातो तर त्या रुग्णामध्ये जे जे काही आम्हाला बदल दिसतात आणि त्या बदलांनुसार आम्हाला जेव्हा चिकित्सा करावी लागते, त्या चिकित्सानुसार रुग्ण कोणत्या स्टेजमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये आला आहे आणि तो कोणत्या अवस्थेमध्ये बरा होईल हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आम्ही ही चिकित्सा जी पद्धती आहे ही डेव्हलप केली. मग SRDP चिकित्सा ही पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्सची एका दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये उभा राहिलेली चिकित्सा नाही. हजारो म्हणण्यापेक्षा मी लाखो म्हणेन, लाखो रुग्णांवर ही उपचार पद्धती आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि याचे फायदे अगणित झालेलेच आहेत रुग्णांवरती. जसं की इथे काही रुग्ण आहेत की जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले असतील, 6 वर्ष 10 वर्ष जे गुडघेदुखी घेऊन आले होते, मणके विकार घेऊन आले होते, पण आजही ते अगदी सुस्थितीत आहेत SRDP चिकित्सेने. मला वाटतं हेच आमचं हे आहे की SRDP चिकित्सा वैशिष्ट्य आहे की SRDP चिकित्सा पद्धती ही अदर क्लिनिक्सपेक्षा कशी सरस ठरते आणि ती तुम्ही स्वतः विकसित केलेली आहे. त्यामुळे तिच्या पासून कोणता जसा फायदा होऊ शकतो, कोणता तोटा होऊ शकतो हे तुम्हालाच माहित असेल. आणि जसं आपण सांगितलं की इथे काही आपले रुग्ण बसलेले आहेत, खरं तर त्यांचे काही अनुभव सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचे आहेत, आपल्या प्रेक्षकांना दाखवायचे आहेत. रेखा वायदंडे, मी राहते सानपाड्यात. गुडघ्यांचा मला खूप त्रास होत होता. ट्रीटमेंट 3 वर्षापूर्वी माझ्या गुडघ्यांची पारसनाथमध्येच केले, पण चांगल्या पद्धतीनं माझी सगळी ट्रीटमेंट केली. स्टेप बाय स्टेप त्यांनी करत राहिले. मला 15 दिवसाची ट्रीटमेंट सांगितलेली, मला 7च दिवसात फरक पडला. नंतर मी घरी सगळं करत राहिले, त्यांनी जसं स्नेहल मॅडमनं सांगितलं तसं. आणि नंतर मग
मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. मग 7 दिवसात मला फरक पडला. मग मॅडमला म्हटलं आता मला 15 दिवसाची ट्रीटमेंट करायची गरज नाही. मला आता बसता येते, उठता येते. दुखणं पण माझं थांबलं. खूप दुखत होतं. मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. वाताचा विकार. मला जेवत अशी उलटी यायची. मग ती वाताची पण त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. मग माझं ती वात पण बरा झाला, गुडघं पण बरं झालं. मी बसाय उठायला लागले. सगळंच माझं ठीक झालं. मी 1 वर्ष ट्रीटमेंट केली, 1 वर्ष औषधं खाल्ली. मग मी पूर्णपणे बरी झाली. माझं नाव सुनीता शिवाजी रेडेकर. मी राहते 7 रस्त्याला आणि रेश्मा सलंकर ह्या ताई आणि मी आणि त्यांची जाऊबाई आलेला पहिल्यांदा. त्याने चला येत नव्हतं, पाऊल बिऊल सुजलेलं, हे सूज आलेली पायाला. मग पहिल्या दिवशी येताना त्या चलत नव्हत्या, टॅक्सी करून आम्ही आला तिघीजणी आणि 2-3 दिवसांनी त्यांनी हे केलं, चालायला लागल्या व्यवस्थित. जी नवीन चालायला लागला. आम्ही रेल्वे परत 1 महिना आला, त्याने फरक पडला. परत 1.5 महिना आम्ही केलं, चालू लागल्या, बसवायला लागल्या, त्या उठायला लागल्या स्वतः. घरी बी तिने पथ्य केलं. म्हटल्यावर तिने 3 किलो त्यांचं वजन कमी झालं. ताईंचं ह्या 3 किलो वजन कमी झालं. गोळी बिळींचे ह्यानं कमी झालं. धारा घेऊन तेल लावून घरी बी तेल लावलं, बरं झालं. उठायला लागल्या, बसायला लागला, वात होता आणि डॉक्टरनं सांगितलेलं ऑपरेशन करायला. त्याने गुडघ्याची गादी फाटली आणि कॅल्शियम कमी आहे, ऑपरेशन 3 लाख सांगितलेलं. इथं पारसकरमध्ये आल्यावर त्याने बरं झालं. मग तसं त्याने बरं वाटलं. तसं म्हणजे थायरॉईडचं माझं इथं हे आहे, ते ह्याच्यावर काय उपचार आहे काय थायरॉईड ते तुम्ही सांगा. तर तुमचा जो प्रश्न आहे थायरॉइडवर हां, काही थायरॉइड. उपचार होतात का? तर निश्चितच आपल्याकडे थायरॉइडवर उपचार होतात. तुमची जी थायरॉइड ग्रंथी ती सुजलेली आहे, हां. तर त्यासाठी आम्हाला अंतर्गत काही औषधं असतात, काही पंचकर्मातले उपचार असतात. जसं वमन नावाची एक चिकित्सा आहे की ज्यामध्ये आम्ही उलटी वाटे सगळा कफ बाहेरून काढून टाकतो. तर त्या पद्धतीचे जर उपचार तुम्हाला केले तर चांगल्या पद्धतीने तुमच्या थायरॉइड ग्रंथीची जी साईज आहे ती कमी होऊ शकते आणि विना ऑपरेशन तुमच्या थायरॉइडमध्येही चांगला फरक पडू शकतो. तुमच्यासारखे असे अनेक रुग्ण आमच्याकडे आलेले आहेत की ज्यांच्यामध्ये थायरॉइड ग्रंथी वाढल्या होत्या, त्या आम्ही कमी केल्या. पण आता आमचे क्लिनिक हे स्पेशालिटी क्लिनिक असल्यामुळे आम्ही फक्त ऑर्थोपेडिकवर भर देतो. अगदीच डॉक्टर, आपण त्यांच्या प्रश्नाचंही उत्तर दिलेलं आहे आणि या मॅडमनी सुद्धा त्यांचा अनुभव आपल्याबरोबर शेअर केला आणि नक्कीच प्रेक्षकांमधूनही अनेक जण आपल्याकडे येतील उपचार करायला. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय मोलाचा सल्ला द्याल? आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे अभ्यंगम आचरित नित्यम. मग जर तुम्हाला सांधेदुखीपासून दूर राहायचं असेल तर रोज नित्यनेमाने तेल लावणे शरीराला, भले ते तिळाचं तेल असो ते वापरणे, त्याचबरोबर नित्यनेमाने व्यायाम करणे आणि घरचा पौष्टिक आहार घेणे, हे जर आपण केलं तर आपण सांधेदुखीपासून मुक्त राहू शकतो. मॅडम, योग्य वेळी योग्य निदान आणि योग्य उपचार जर रुग्णांना मिळाले तर आपण निश्चितपणे सांधेदुखीपासून दूर राहू शकतो. एवढंच मी अगदीच सांगेन. खूप खूप आभार या सगळ्या मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. पारसनाथ प्रस्तुत आरोग्य मंत्र कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी24 तास. पारसनाथ प्रस्तुत आरोग्य मंत्र